शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील श्रेणिक उदगावे यांनी जयसिंगपूर येथील कचरे रोपवाटिकेतून सिमन एस सीड्स भुजंग कंपनीचे सुमारे 4200 कलिंगडाची रोपे खरेदी करून लागवड केली होती। यासाठी सुमारे 1,10,000 रुपयांचा खर्च करून मेहनत घेतली होती। मात्र लागवडीला 77 दिवस उलटल्यानंतरही कलिंगड कापल्यावर आतून पांढरे निघत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, तर कलिंगड प्लॉट पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। या 28 गुंठ्यामध्ये खर्च कमीत कमी 1,10,000 रुपये खर्च आलेला आहे आणि हे कलर याला नाही आला कलिंगडाला आणि ते सगळं बाद होऊन गेलेलं आहे आणि ह्याची नुकसान भरपाई आम्हाला रोपवाटिकेला वाले आणि नाहीतर सिमेंट सीड्सवाले आम्हाला भरून द्यावेत असं आमची इच्छा आहे। किती नुकसान झालं तुमचं? आमचं कमीत कमी 4 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे। यावेळी कंपनीवर रोप देणारे रोपवाटिकेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असा इशारा शिरोळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू कुरडे यांनी यावेळी दिला। करायला पाहिजे होतं, हे तुमची टीम गांभीर्य काही घेण्यात झाल्या, लक्षात घ्या। कंपनीची बदनामी आहे की यात? कंपनीची बदनामी म्हणजे काय बोलत नाही, कशाला गांभीर्य घेतात? अहो येतो म्हणजे आले नसते ते येऊन जातो म्हणले, अधिकारी पाठवायचे ना तुमच्या दुसरी तुम्हाला वेळ नसला म्हणाल का? हे बघ विषय कधी कधी उचललं नाही, त्या विषयावर ते पोलीस स्टेशनला जायचं आणि कंपनीनं बियाणं दिलं आणि त्या माणसाने आमची फोन उचलला नाही म्हणून गुन्हा दाखल करायचा, त्या माणसावर गुन्हा दाखल करायचा, फोन उचलला नाही म्हणून। यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जंगटे, उपविभागीय कृषी अधिकारी पोपट, तालुका गुणनियंत्रण अधिकारी अनुप रासकर, मनोज माळी तसेच रोपवाटिका प्रतिनिधी आदित्य कचरे आणि बियाणे कंपनीचे शिवराज स्वामी यांनी शेतात भेट देऊन पाहणी केली। कृषी विभागाने या प्रकरणी पंचनामा सुरू केला असून नेमके कारण काय याचा अहवाल तयार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। 20 दिवसानंतर आता हे जे बघतोय आपण, आता साहेब आलेत कृषी अधिकारी, त्यांच्याबरोबर शेतकरी आहेत, रोपवाटीधारक आहेत, त्यांच्याबरोबर सगळा सहनिशा करून जो काय डाटा आहे तो घेऊन आपण ऑलरेडी कंपनीत सांगितलेला आहे आणि ह्याची रिपोर्टही आपण आता कंपनीत देतोय। त्या अनुषंगानं जे काय होईल आणि काही असेल नसेल, वातावरणानुसार झाले असेल किंवा काही झाले असेल, कुठलीही गोष्ट असू दे, मी स्वतः 21 वर्ष झाले नोकरी करतोय, आपण प्रत्येक गोष्टीला शेतकऱ्याशी बांधील आहे। काही जरी झालं, कंपनीकडून आलं जो काही येईल बातमी ती आपण त्यांना सांगून त्यांच्या मदतीस आपण कायम उभा आहे। ती सोडून वैयक्तिक आपण सुद्धा शेतकऱ्याच्या बाजून मध्ये आपण ह्या प्लॉटचे तक्रारीचा जो प्लॉट होता बियाणे तक्रारीचा त्याचा आपण व्हिजिट केलेले आहे। त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्राथमिक तपासणी केल्यानंतर असं दिसून येतं की जवळजवळ 90 ते 95% या प्लॉटचं नुकसान झालेलं आढळून येते। तर त्या अनुषंगाने आपण सर्व समितीच्या ह्याच्यानुसार निष्कर्ष काढून तो अहवाल शेतकऱ्यांच्या सॉरी आपण सुपूर्द करूया। कधी किती दिवस लागेल? लगेच म्हणजे किती? आम्ही निष्कर्ष लगेच मध्ये आमचे 2 क्रायटेरिया आहेत, प्युरिटी आणि जर्मिनेशन। आता इथं एक प्लॉट, इथं एक आमचं जुनं ह्यांचंच आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर लिहिलेलं आहे, जर्मिनेशन 60% दिलेलं आहे आणि जेनेटिक प्युरिटी 95% दिलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण काय चेक करतो, सॅम्पल जेव्हा पाठवतो आपण लॅबला तेव्हा त्याचं जर्मिनेशन चेक करतो। त्याच्यामध्ये 90% जर्मिनेशन, त्या लेबलचा क्लेममध्ये 90% जर्मिनेशन आहे का, तर 100 बियाणं जेव्हा टाकतो तेव्हा 90 बियाणं त्याचं उगवलं पाहिजे, बरोबर आहे की असं। त्याच्यामध्ये जर नसेल तर सॅम्पल कंपनी आम्हाला किंवा आमचं जे लॅब आहे शासकीय लॅब ते आम्हाला रिपोर्ट देते की ह्या कंपनीचं बाबा बियाणे एवढे पर्सेंटेज उगवलेलं आहे। दरम्यान संतप्त शेतकरी श्रेणिक उदगावे यांनी शेतातच कलिंगड फोडून आपला संताप व्यक्त केला। लाखो रुपयांच्या नुकसानीला बियाणे कंपनी जबाबदार की रोपवाटिका असा सवाल उपस्थित होत असून बोगस बियाणांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।